मम्मीकडे बरं नाहीये म्हणून आहे ना आम्ही लोक पूर्ण घरातलं काम करणारे आणि आहे ना स्वयंपाक करणारे. सो आज आम्ही लोक मेथीची भाजी, फोडणीचा भात, मम्मीसाठी भाकरी आणि पप्पासाठी आणि सिद्धीसाठी आणि माझ्यासाठी चपाती करणार आहे. ओके ओके सो चला. सो सगळ्यात आधी आपण मेथी करून घेऊयात. ओके सो चला. सगळ्यात आधी आपण मिरची कापून घेऊयात. सगळी मिरची कापून. अरे आणि आता आपण लसूण सुद्धा कापत आहोत. तो काही सगळ्यात आधी आपण मिरची आणि हे टाकून घेऊ. मिरची आणि लसूण बघा टाकून झालेली आहे. सो काय आता आपण त्यामध्ये मेथी टाकून घेऊ. सो गाईज आता आपण मेथी टाकून घेतलेली आहे आणि थोडं जादू बघायचं आहे का. हे बघा आपण टाकताना एवढा सारा टाकतो मेथी, पण ती नंतर न दाखवली. थांबा तुमच्याकडे जादूच दाखवलं डायरेक्ट. थांबा. सो गाईज हे बघा तो जादू. एवढी सारी मेथीचं काय झालं हे बघा. सो आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. थांबा. सो गाईज आता आपण मीठ आहे ना 1 ते 1.5 चमचे टाकूयात. दीड चमचा मीठ चांगलं टाकून घेतलेलं आहे. सो आता आपण भाजीला एकदम चांगलंपणे बारीक फ्लेमच्या गॅसवर आहे ना आपण चांगलं शिजवून घेऊयात. सो आता आपण फोडणीचा भात करूयात. ओके सो चला. सो आता आपण कांदा चरचरीत लांब लांब कापून घेऊयात. आणि आता आपण टोमॅटो कापून घेऊ. बारीक बारीक टोमॅटो कापूयात. आपण गॅसला तर कुकर सुद्धा ठेवलेला आहे. तर तेल टाकून झाले. सो सगळ्यात आधी आपण आता हे तेजपत्ता टाकून घेऊयात. आपण टाकलेला आहे तेजपत्ता. आणि मग आपण कांदा टाकून घेऊयात. भाजी पण एका साईडला चांगली आपली मस्त होत आहे. पाणी आटोपर्यंत त्याला आपण फ्लेमवर ठेवूयात. बघा कांदा नंतर लगेच टोमॅटो टाकून घेऊ. आणि मी आता भातला मस्त स्वच्छपणे धुवून घेऊ. आणि आता आपण 1.5 वाटी तांदूळ घेऊयात. मस्तपैकी त्याहून भात घेतलेला आहे. सुंदर सुंदर सॉफ्ट सॉफ्ट. दीदी त्यामध्ये बटाटे टाकत आहे. सो भाजी आपली रेडी आहे. यातलं पाणी सुद्धा सगळं आटलेलं आहे. आणि ही काय जादू आहे. अख्खीच्या अख्खी कढई भरून भाजी होती आणि काय झालं आपण गॅस बंद केलेला आहे. आता काय जादू आहे खरंच. 2 बड्डे होत्या मोठ्या मोठ्या देखील. आता आपण ह्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊयात. मसाला चांगला आपण भाजून घेऊ. कांदा आणि टोमॅटो पण मस्तपैकी आपण हे केलेलं आहे. आपण आता हळदी टाकली आहे सगळ्यात आधी. ॲक्च्युली मी व्हिडिओच्या नात्यात थोडी जास्त हळद टाकली वाटतं. गाईस काय माहिती काय होणार. आपण हा कांदा लसूण मसाला. आता ह्याच्यानंतर कुठला मसाला. तिखट मसाला, मिरची मसाला म्हणजे, आणि हा गरम मसाला. लय जास्त पण आम्ही तिखट नाही खात बट तरी पण. आणि आपण ह्यामध्ये आता मॅगी मसाला सुद्धा टाकून घेऊयात. अख्खी पुडी टाकली कारण की मॅगी मसाला खूप म्हणजे खूप यम्मी लागतो गाईज. आपण क्रिस्पी क्रिस्पी यम्मी. बघा गाईज मस्तपैकी मसाला शिजत आहे. बघा वाव यम्मी.
आणि काय तर आपण हे भात सुद्धा टाकून घेऊयात. माझ्या दीदीने आता त्यामध्ये पाणी टाकलं आहे. आता अजून एक अर्धा टाकणार आहे. पाणी टाकून पण झालंय. आणि आता ज्याच्यामुळं जेवण एकदम म्हणजे एकदम यम्मी लागतो ते टाकणार आहे. ज्याच्यामुळं म्हणजे नाही का जेवण अळणी लागतं ते नसल्यामुळं आता आपण ते टाकणार आहे. सो गाईज आता आमचं ते कांड झाला होता. मी एवढं बोलत होते यम्मी लागतं पण ॲक्च्युली आमचं मिठाच्या डब्याचं झाकणच खुलत नव्हतं. सो पप्पांकडनं खुलून आणलं आहे. सो आता आपल्याला चांगलं आहे ना हलवून घेऊयात. पाणी तर टाकून झालेलं आहे, मीठ तर टाकून झालेलं आहे आणि आता आपल्याला झाकण लावूयात. आता आपल्याला 3 शिट्ट्या होतोपर्यंत त्याला झाकून तोपर्यंत आपण चपाती आणि भाकरी करूयात. सो गाईज आपलं आहे ना सकाळी थोडंसं पीठ मळलेलं होतं आणि आम्हाला तसं पण 3च चपात्या करायच्या होत्या म्हणून मी पीठ नाही मळते. आता सकाळचं होतं थोडंसं पीठ मळलेलं, मग आता तेच करणार आहे. आणि भाकरीचं पीठ सिद्धी मला आता मळून देईल. आपण भाकरी टाकू. सगळ्यात पहिले भाकरी टाकूयात मग नंतर चपाती करायची. कारण चपाती करायची पहिले, चपाती करून घेऊयात नंतर भाकरी टाकू. नाही, भाकरी जरा अवघड असते म्हणजे. आधी चपात्या करून घेऊन येईल. सो गाईज आता आपण चपाती बनवून घेऊयात. सिद्धीला थोडी छोटी चपाती हवी होती म्हणून आपण तिला छोटी चपाती करूयात. वाव गाईज बंद करू. सो गाईज सिद्धी बघा भाकरीचं पीठ मळून देत आहे मला आणि माझी ते एका बाजूला चपाती चालू आहे. गॅस तोपर्यंत म्हणजे तवा गरम होतोय गाईज बघा तुम्ही लोक. सो गाईज माझी चपाती बघा. वाव ही सिद्धीची चपाती आहे आणि पप्पांची खाली बनत आहे माझी चपाती. वाव मस्तपैकी बघा शिजते गाईज चपाती. यमी यमी यमी. ही आहे माझ्या पप्पांची चपाती. माझ्या पप्पांना एकदम लांबडी चपाती लागते. लांबडी कडक कडकही अजून मोठीही, म्हणून माझ्या दीदीने पोलपट इतकी मोठी बनवली. थोडीशी छोटी त्यापेक्षा तेवढी बनवली आहे. येस काय बघा. आता इथे आता आपण भाकरी करूयात पण आता आपल्याला तवा चेंज करावा लागणार. हो. तवा चेंज केलाय. आता आपण हा चपाती तवा काढून आता आपण भाकरी तवा घेऊयात. अजून माझी दीदी आता भाकरी थापणार आहे. बघा आपल्या लगभग आता भात तयारच झालाय बघा. सो आता हे बघा माझी भाकरी पण तयारच होणार आहे. ॲक्च्युली मम्मी म्हणली की मला आज छोटीच भाकरी बनव, मोठी नको बनवू. मम्मीला खाऊच जात नाही आहे काय जेवण. माझ्या मम्मीला थोडं बरं डायजा म्हणून बघा किती पटापट थापली. तिची गोलही झाली आता ती मोठी पण झाली. हां मम्मीला भाकरी अशी बारीक बारीक आवडते जाळण्यावर. मग तवाही गरम होतोय. तवासुद्धा मस्त आपण आता गरम करून घेऊयात मग आपण भाकरी टाकूयात. बघा मोठी खूपच झाली. बरं झालं वायदीची तुटायला नको देऊ बघतो. एवढी मेहनतली बनवलेली सगळ्या वाया. माझी भाकरी गाईज माहीत नाही फुगणार आहे का नाही. मी तर खूप मनाने करते. हे आहे ज्वारीचं पीठ. ज्वारीचंच असते ना भाकरी. मला वाटलं पिठाचं. बघा आपली मस्त बारीक अशी भाकरी झालेली आहे. हे बघायच कशी वाटते. तरी थोडीशी मोठीच झाली. मम्मीला कमी मोठी खायची होती. आणि हा गाईज मला आहे ना तुम्ही लोक व्हिडिओ बघता बट कमेंट्स करत नाही आणि शेअरसुद्धा करत नाही आणि लाईक तर विसरूनच जातात. सो आता गॅस आपला मस्तपैकी तवा आपला आता गरम झालेला आहे. आता भाकरी मी टाकली आहे. तर गाईज वाव यम. ह्याच्यावर असं पाणी टाकायचं असतं. वाव
आता आपलं जेवण झालंय, सगळं झालंय. आपल्या चपात्या झाल्यात, कुकरचं पण जेवण झालंय, म्हणजे भात. अजून भाकरी आता शिजतीये. आपली भाजी बघा, आपण कढई भरून केली होती ती बघा किती खुशी झाली. तर जाऊ द्या, काय बोलू शकतो का आपली. हे बघा सगळं जेवण झालंय. ओके, हे बघा भाकरी ही जी खूपच छान बनली आहे. पण ती फुगत का नाहीये? मला फुगलेली भाकरी आवडते. हे बघा गाईस, भाकरी मस्त शिजतीये. वाव, हे बघा. याला वाव, मम्मीला तर खाऊ गेली पाहिजे फक्त. यार मम्मीला बरं नाही वाटलं ना की अख्खं घर असं वाटतं की काय माहिती, असं वाटतं घरामध्ये नाही का माणसंच नाही मम्मीला बरं नसलं तर. रोज मम्मी आपल्यासाठी जेवण वगैरे बनवत असते पण, आणि आपण खरंच देव बाप्पा कधीच माझीच मम्मी अशी आजारी नको पडू दे. सो हे गाईज आहे बघा, माझी चपाती भाकरी दोन्ही झालेलं आहे. ॲक्च्युली मला चपाती भाकरी वगैरे मला काहीच आवडत नाही. मी माझ्यासाठी चपाती नाही बनवली, आणि भात पण मी खाल्ला तर खाईल, नाही तर नाही खाणार. मला कारण की फक्त भाजी आवडते गाईज. हे बघा गाईज, मी बनवली आहे. ये माझी भाकरी, माझी चपाती. आणि आता आपण सगळ्यात आधी जाऊ आणि झाडून आणूया, कारण घर खूप घाण झालेलं आहे. ह्या सिद्धीने कारण की घाण केलेलं आहे. आमच्याकडे थोडीशी भांडी पण ती मला घासावं लागणारे, कपडे पण मला धुवावं लागणारे. सो चला अरे अगं हा, आता आपलं जेवण झालंय, सगळं झालंय. आपल्या चपात्या झाल्यात, कुकरचं पण जेवण झालंय, म्हणजे भात. अजून भाकरी आता शिजतीये. आपली भाजी बघा, आपण कढई भरून केली होती ती बघा किती खुशी झाली. तर जाऊ द्या, काय बोलू शकतो का आपली. हे बघा सगळं जेवण झालंय. ओके, हे बघा भाकरी ही जी खूपच छान बनली आहे. पण ती फुगत का नाहीये? मला फुगलेली भाकरी आवडते. हे बघा गाईस, भाकरी मस्त शिजतीये. वाव, हे बघा. याला वाव, मम्मीला तर खाऊ गेली पाहिजे फक्त. यार मम्मीला बरं नाही वाटलं ना की अख्खं घर असं वाटतं की काय माहिती, असं वाटतं घरामध्ये नाही का माणसंच नाही मम्मीला बरं नसलं तर. रोज मम्मी आपल्यासाठी जेवण वगैरे बनवत असते पण, आणि आपण खरंच देव बाप्पा कधीच माझीच मम्मी अशी आजारी नको पडू दे. सो हे गाईज आहे बघा, माझी चपाती भाकरी दोन्ही झालेलं आहे. ॲक्च्युली मला चपाती भाकरी वगैरे मला काहीच आवडत नाही. मी माझ्यासाठी चपाती नाही बनवली, आणि भात पण मी खाल्ला तर खाईल, नाही तर नाही खाणार. मला कारण की फक्त भाजी आवडते गाईज. हे बघा गाईज, मी बनवली आहे. माझी भाकरी, माझी चपाती. आणि आता आपण सगळ्यात आधी जाऊ आणि झाडून आणूया, कारण घर खूप घाण झालेलं आहे. ह्या सिद्धीने कारण की घाण केलेलं आहे. आमच्याकडे थोडीशी भांडी पण ती मला घासावं लागणारे, कपडे पण मला धुवावं लागणारे. सो चला अरे अगं हा. सो गाईज हे बघा, घरात खूप घाण आहे. आता मी झाडू मारते. झाडू मारल्यानंतर जेवण घेऊ आम्ही, नंतर मग भांडी आणि कपडे. बघा थांबा, मी स्वच्छ झाडू मारते, मग आपण परत एकदा ब्लॉग चालू करूयात. सो गाईज बघा, आता आम्ही लोक जेवता काव्या दीदीचा ब्लॉग बघणार आहे. आम्हाला पण जेवता तिचा ब्लॉग बघायला खूप आवडतो गाईज. सो आम्ही बघणार. सिद्धी तर बघा आत्ताच तयारीमध्ये बसली आहे, आणि मम्मी बघा, मम्मी मंडी सरक पापड मी तळते. बघा मम्मीचं तोंड कसं उतरलं आहे बिचारी, कधीच अशी नसती. हे बघा माझ्या मम्मी पापड तळते गाईज, माय फेवरेट पापड. येस, यमी यमी. माय मम्मी खूप जास्त सर्दी झाली आहे गाईज मम्मीला. हे बघा हे काव्य दीदी. येस,
माय फेवरेट. आणि सिद्धीला बघा खूप जास्तच भूक लागली आहे. ती आताच मूग डाळ बिगडाळ खायला लागली आहे गाईज. बघा मला सोडून. सो गाईज बघा आपला भात पण रेडी आहे. वाव चमचा दे घेऊन. बघा भात, ही भाजी, इथं भाकरी आणि चपाती आणि इथे पापड. गाईज सिद्धीचं ताट बघा गाईज. हे बघा इथे मेथी एवढीच उरली आहे. इथे मम्मी जेवती आहे आणि पप्पा आता येते तोंड धुवून. आणि हे बघा मला चपाती खायची होती तरी पण त्या सिद्धीने मला अर्धीपेक्षा थोडी कमी दिली चपाती. हाय मम्मी, कसं झालं जेवण? आवडलं का तुला? बरं वाटतं तुला आता गोळी खा, ठीक आहे? आता आपण सिद्धीला विचारू जेवण कसं झालंय. सिद्धी कसं झालं जेवण? आवडलं का तुला? नाहीतरी तू दिवसभर भुक्कडसारखी खातच असती. हे बघा गाईज अंगाला तर काही लागत नाही पण खूप काही खात असते. सो गाईज पप्पा आत्ताशी खायला बसलेत. पप्पा कशी झाली भाजी? आवडली तुम्हाला? तुमची फेवरेट भाजी आहे ना? मस्त. बघा गाईज पप्पांचा तर पापड फेवरेटच आहे हा. ही सिद्धी, ही मम्मी आणि ही मी. हाय बघा. सो गाईज आता काव्या दिदीचा ब्लॉग संपला म्हणून आता आम्ही लोकांनी ऋषिकेश दादा आणि आरोही दिदीचा ब्लॉग लावलाय. तो त्यांचा रिंगवाला रिसेंटली. वाव हां गोल्ड. सो गाईज बघा आता मी भात घेतलाय खायला. ते भात टेस्ट करणार आहे पण अचानक माहिती का पाऊस आला गाईज बाहेर आणि त्या पावसामध्ये असं गरम गरम भात आहे ना खायला खरंच वाव भारी वाटते यार पाऊस. हे बघा आमची तुळस. येस हा आमचा बाहेरचा व्ह्यू आहे. सगळं भात मी टेस्ट करणार आहे. या तुम्ही पण खायला. यम्मी झाले गाई. सो गाईज बघा माझ्या पप्पांना भात खूप आवडलाय. पप्पा म्हणतात ते मस्त झाले. म्हणजे की माझं पहिली वेळेस माझं जेवण अख्खं आज सगळं मी बनवलंय जे की सगळ्यांना आवडलंय. बघ मम्मी. सो गाईज सिद्धीला खूप आज आवडलं वाटतं भात खाते. वाटते का तुझी? असंच पाहिजे जेवण. आम्ही काय बनवते? गाईस पप्पा बघा काय म्हणतात ते असंच पाहिजे जेवण आणि मम्मी रागाने बघतीये. गाईस बोला. तुझ्या मामीच्या हात खाऊन खाऊन कंट्रोल आता. गाईस आता इथे लागायच्या आधीच आता मी कपडे धुवायला जाते. गाईस ही बघा हसतीये. ही पागलच नाही तरी. सगळ्यात आधी सिद्धी बसली होती जेवायला आणि बघा सगळ्यांचं जेवण झालं गाईचं. बघा माझं, पप्पांचं, परत मम्मीचं. पण ही बघा नॉनसेन्स आम्ही बसलीये. किती खाती ग एवढा तू? अरे जास्त खातीस तू अजून भात. तरी पण तिचं काय माहिती अंगाला लागत का नाही. आम्ही बघा गाईज कपडे काढले. सो गाईज आता मी चालली भांडे घासायला. आपल्याला तर भांडे घासायला. ओके चला. गाईज तुमच्याकडे जादू बघायचं आहे का? जादू बघायचं तुमच्या लोकांना फक्त सांगा. फक्त तुम्ही लोक 1 2 3 स्टार्ट. लोकांना म्हणले नाही सिद्धी काहीही खात असते. बघा आत्ताच जेवण झालं जस्ट. लगेच नाही खजूर पण घेतलं खायला. गाईज बघा गाईज लय म्हणजे लय बावळटे ही सिद्धी खरंच. सो गाईज मी तुमच्याकडे जादूचं बोलते. बघा झाले माझी भांडी. येस हे बघा माझी भांडी झाली घासून. आता आपल्याला जायचं कपडे. माझे कपडे पण थोडेसेच आहेत पटकन होऊन जातील आता माझे. हे बघा गाईज माझी दीदी कपडे धुता माझ्या आजीशी बोलतीये. हे बघा हॅलो ठीक आहे येते थांबा पण 15-20 मिनिटं लागत. बघा कशी बोलतीये. हा बघा कपडे कुठे गेले? कपडे कुठे? कपडे बाय. कपडे कुठे? कपडे दाखवायचे गाईजला. कपडे कुठे? कपडे एवढेच आहेत. थांब जरा.
मी धुते पकड मोबाईल घे पकड. आपण फोन चार्जिंगला लावू धुवून. आता माझी दीदी कपडे धुतीये रगडून पेपर. माझे अर्धे कुठे पण झाले बघ. तिथे नाहीये तिथे पाठीमागे काय कपडे माझ्या अर्धे कपडे बघा. कपडे ही धुती तर आहे पण आपल्याला मशीनची गरज नाही काही. आपले हातच खराब. ते बघा मी पूर्णच्या पूर्ण वॉशरूम आमचा क्लीन केलेला आहे. येस. आणि माझे कपडे सुद्धा सगळे धुवून झाले. वाव. नो आय एम हॅपी. सिद्धी आता सिद्धी रडली. ट्युशनला यायचं तुला? नाही करायचं मला ट्युशन. राहू दे मला नाही आवडत ते ट्युशन. का नाही आवडत तुला ट्युशन? बंद करायला मम्मीला ते ट्युशनचा. मम्मी तेव्हा ते ट्युशन बंद कर. तिला ट्युशन नाही जायचं ट्युशनला. रडू नको. जाऊ द्या गाईस जाऊ देता नको जाऊ. पण आता मला माझ्या आजीने बोलवलं सो मला तिकडे जायचंय. बाय गाईस. रात्री झोपायचं नाही होता मग झोपू पण नको का. सारखी मला परेशान करत राहते. एवढा अभ्यास दिला तो पण काही होत नाही मला. तिला ट्युशनला नाही जायचंय. खूप कॉमेडी करते सिद्धी. बाय. मी आले साबार नानीकडे जाऊन आले. सो गाईज आता मी निघाली घरातून. सो आपण गाडीवर जाणार आहे. सो गाईज थांबा. आजी जिथे पसंत तुमच्याकडे नका होते गाईज. गाईज तुम्हाला माहिती आहे का हे गाईज मी तर बाहेर आहे. आता मी गाडीवर जाणार आहे गाईज. बघा ही आमची गल्ली गाईज. आता आपण अर्धा ब्लॉग माझ्या आजीच्या घरी जाऊन कॉल करूयात तुम्हाला परत. सो गाईज चला. येस मला ब्लॉग थांबवायचा आहे. मम्मी कोण नको यायला. ब्लॉग चालूच राहू दे. हवा हवाई. सो गाईज आता आपण आपल्या आजीच्या इथे जाऊच चला डायरेक्ट. फिरून आलेलो आहे तर आपण आता आपल्या आजीच्या घरी. येस मी पोचलेले आहे. सो चला गाईज माझी गाडीवर एवढी म्हणजे एवढी डेंजर अशी म्हणजे काय बोलू शकतो आपल्याला. आता फाटली होती ना. आली मी ना. गुड मॉर्निंग. गुड नाईट. सो गाईज माझी नाना खूप जास्त कॉमेडी आहेत बघा. तुझ्यावर बरं वाटतंय का? तुझ्यावर बरं वाटतंय? नाही ना थोडं आता जेवले तर आता गोळी खाल्ल्यानंतर वाटतं थोडं बरं. पण कुठनं आलं? थोडंसं काय बघा ही माझी आजी पैसे देते ना तू. कोण आहे? अगं मी आहे ब्लॉग काढते. मला हाडूड बोलू डोकं कुत्र आहे का मी. तुझ्यावर बरं वाटतंय का? हा वाटतं थोडंसं. सो गाईज आता आपण एक दुकानात जाऊया. बाय. सो हे गाईज आता आपण आपला ब्लॉग इथे सेंड करूयात. ओके सो बाय. कारण मला बाहेर जायचं आहे गाईज. गाईज तुम्ही लोक माझा ब्लॉग बघता आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट्स बिलकुल पण नाही करत. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. बाय बाय.